वाढदिवसानिमित्त प्रशांत मोरे यांचा विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम. निगडे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे प्रशांत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त इयत्ता पहिली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. 8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 8 वाजता हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लागावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात सौ नूतनताई गोपाळ शेटमोरे, पंचायत समिती सदस्य महाड, श्री गोपाळ शेटमोरे, आदर्श युवा उद्योजक, श्री प्रतीक मोरे, अध्यक्ष 7 सह्याद्री प्रतिष्ठान, हरिभक्तपरायण रायगड भूषण दिनकर गुरुजी फणसे, श्री हरिश्चंद्र रखमाजी उतेकर, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत निगडे, श्री प्रकाश भाऊ मोरे, सदस्य स्कूल कमिटी, श्री तुकाराम साळुंके, युवासेना सोशल मीडिया प्रमुख महाड तालुका, हरिभक्तपरायण संकेत महाराज डेरे, महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त, श्री महेश गायकवाड, अध्यक्ष गावदेव युवा मंडळ निगडे, कुमारे आदित्य महाडे, फायनान्शियल ॲडवायझर श्री नितीन चिले, फायनान्शियल ॲडवायझर श्री अक्षय विळेकर, फायनान्शियल ॲडवायझर श्री प्रशांत कदम, युवासेना शाखा प्रमुख वाकी, श्री प्रदीप मोरे, पोलीस पाटील निगडे, अभिषेक घाडगे, संजय चव्हाण, तुषार पवार, राकेश मोरे, मनाली मालुसरे, प्रणाली मोरे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल निगडे कमिटी आणि प्राथमिक शाळा व्यवस्थापन समिती यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला. ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन, निगडे, महाड. प्रथमतः प्रशांत दादाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते. गेले 5 वर्ष निगडे हायस्कूलमध्ये शाळेय उपयोगी विद्यार्थ्यांना आणि गुणवंत विद्यार्थ्यांना जे त्यांच्या वाढदिवसानिमित्त या समाजामध्ये अनेक जण आहेत की ते वाढदिवस अनेक प्रकारे साजरा करतात. पण आमच्या गावचे जे भूमिपुत्र आहेत त्यांनी त्यांचा आगळा वेगळा असाच वाढदिवस साजरा केलेला आहे आणि गेले कित्येक वर्ष हा वाढदिवस ते साजरा आपल्या मित्रमंडळींमध्ये न करता शाळेय विद्यार्थ्यांच्यामध्ये त्यांना वाढदिवस साजरा करण्यात खूप आनंद मिळतो आणि विद्यार्थ्यांनाही त्या उपयोगी वस्तू की त्यांच्या 10वीच्या विद्यार्थ्यांना जर कंपास असेल, पॅड असेल, त्यांचा खूप छान प्रकारे उपयोग होतो आणि ह्याच्यासाठी आमचे विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे 100% निकाल लागून विद्यार्थी आपल्या गुणवत्ता साजरी करतात. आणि या गावचा असं मातीचा गुणधर्म असा आहे की इथून शिकून गेलेला विद्यार्थी हे काही ना तरी पदावरती विराजमान होऊन घडत असतो, चांगल्या प्रकारे घडत असतो. त्यांच्या या संकल्पनेला मी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि त्यांना वाढदिवसाच्याही शुभेच्छा देते आणि थांबते. वाढदिवस इथे साजरा करण्यामागचं कारण म्हणजे आपला जो दुर्गम भाग आहे त्या भागातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी इथपर्यंत येत असतात. तर म्हणजे मी जेव्हा स्वतः शिकत होतो त्यावेळी परिस्थिती चांगली नसताना काही गोष्टी करता येत नव्हत्या. त्या कुठेतरी म्हणजे एक मनामध्ये हे होतं. ते आता जॉबला लागल्यानंतर की आपण आता चांगलं कमवतोय तर आपल्या विभागातील विद्यार्थ्यांना काही ना काहीतरी करता यावं या उद्देशाने हा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे मी ह्या विद्यार्थ्यांसोबत साजरा करतो. अतिशय चांगला असा हा त्या प्रशांत दादाचा जो आमचा वाढदिवस येतो म्हणजे अभिष्ट चिंतन सोहळा जो आम्ही साजरा करतो त्या दिवशी आमच्या या निगडे हायस्कूलमध्ये मुलं इतकी आनंद उत्सव होतात कारण शालेय उपयोगी वस्तू हा प्रशांत सध्याचा काल सध्याचं युग हे असं आहे की पोरं कुठं रिसोर्टला जातून आपला कार्यक्रम साजरा करतात हा वाढदिवसाचा. परंतु हा एक समाजाच्या पाठीमागं उभा राहून एक आपली सामाजिकता, कौटुंबिकता आणि एक आपलं शाळा आणि प्राथमिक शाळा आणि हायस्कूल याची जोपासना ह्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे या मुलाने हे बरोबर अवगत केलेलं आहे. आणि हा प्रशांत आमचा याच दिवशी इथं येऊन त्या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी इथं येऊन आम्हा ग्रामस्थांच्या शुभेच्छा घेतो आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त तो आमच्याकडून शुभेच्छा घेत असताना विद्यार्थ्यांच्याकडून शुभेच्छा घेत असताना तो विद्यार्थ्यांचं पण अंतर्मन इतकं शांत करतो की शालेय उपयोगी वस्तू आज मुलंसुद्धा आता माझ्या शेजारी बघा ही एक मुलगी उभी आहे इतकी ती आज आनंदित झाली की काही ना काही कोणी किती पैसेवाले असले तरी प्रशांत दादासारखा सर्वसामान्य गरीब कुटुंबातला एक शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतलेला मुलगा एवढं मनोगत आपलं व्यक्त करतोय आणि या शालेय वस्तू देतोय त्याचा आम्ही हार्दिक अभिनंदन करतो त्या मुलाचं. आणि या विद्यार्थ्याकडून माझ्या शेजारी उभे आहेत त्या या माझ्या निगडे गावच्या
माजी विद्यमान सरपंच, त्याचप्रमाणे आता भरघोस मताने तालुका पंचायतीमध्ये निवडून गेलेल्या सौभाग्यवती नूतनताई गोपाळशेठ मोरे, एक आदर्श उद्योजक गोपाळशेठ मोरे ही ह्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझे ग्रामस्थ उपस्थित आहेत, सरपंच उपसरपंच उपस्थित आहेत आणि शिक्षक वर्ग उपस्थित आहे. या सर्वांना सुद्धा आजच्या या कार्यक्रमानिमित्त त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो, शिक्षकांचं कौतुक करतो. आणि या हायस्कूलचा रिझल्ट हा 100% लागतो. आज कित्येक वर्षाची 10 ते 15 वर्षाची ही परंपरा इथे चालू आहे. आणि म्हणून ज्या या मातीचा गुणधर्म आमच्या निगड्याचा असा आहे की इथून गेलेला विद्यार्थी हा कुठल्या ना कुठल्या तरी पोस्टवर आहे. हाच आम्हाला ग्रामस्थांना एक फार मोठा त्याचा अभिमान आहे. सर्वप्रथम प्रशांतदादा यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी हे जे समाजकार्य हाती घेतलं आहे हे खूप चांगलं आहे व आम्हाला जे शैक्षणिक साहित्य वाटप केलं त्यांनी त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो. पुढील आयुष्यात आम्हाला या साहित्याचे खूप चांगला उपयोग करू आम्ही व पुढे जाण्यासाठी प्रयत्न करू. खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आम्हाला जे शैक्षणिक साहित्य दिलं त्याचा आम्ही चांगला वापर करू आणि आयुष्यात पुढे जाऊन कोणतरी कलेक्टर ऑफिसर कोणतरी बनेल. त्यांना परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.